सशक्त भारत, समृद्ध भारत. भारताचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी, भारताच्या अर्थमंत्री माननीय निर्मला सीतारामन, भारताचे अर्थ राज्यमंत्री माननीय पंकजी चौधरी यांनी हे भारताचे जे बजेट बनवलेले आहे, विकसित भारताचे बजेट बनवले की भविष्यातला विकसित भारत विचार करून हे बनवलेले बजेट आहे. हे बजेट 2024चा लोकसभा निवडणुकीतील जाहीरनामा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून बनवलेले आहे. हे बजेट संपूर्ण भारताला विचारात घेऊन परिपूर्ण असे बजेट आहे. हे बजेट युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार देणारे आहे. हे बजेट शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारे शेतकरी हिताचे बजेट आहे. हे बजेट महिला सशक्तीकरण करणारे बजेट आहे. हे बजेट भारताचे इन्फ्रास्ट्रक्चर विकसित करणारे बजेट आहे. हे बजेट सर्वसामान्य जनतेला टॅक्स वाचवणारे बजेट आहे. हे बजेट शेती संलग्न क्षेत्रासाठी 1.5 लाख कोटीची तरतूद करून कृषीप्रधान भारताला विकसित बनवणारे बजेट आहे. हे बजेट विदर्भाला व मराठवाड्याच्या सिंचनासाठी मदत करणारे बजेट आहे. हे बजेट आरोग्य व शिक्षण क्षेत्रात क्रांती आणणारे बजेट आहे. मुंबई, पुणे, नागपूर या मेट्रोपॉलिटन सिटीत मेट्रोसाठी मोठी तरतूद करून विकसित भारताचे स्वप्न साकार करणारे बजेट आहे. या विकसित भारतासोबत जोपर्यंत आम जनतेला घर मिळणार नाही आणि सर्वसामान्य माणसाला दिलासा मिळणार नाही, हे विचारात घेऊन मोदीजींनी आणि माननीय सीतारामनजींनी व पंकजी चौधरींनी 3 कोटी घरे जनतेला देणारे बजेट दिलेले आहे. त्याचबरोबर आरोग्य सर्वसामान्य जनतेचे चांगले राहावे या दृष्टिकोनातून आरोग्य हीच संपत्ती ही विचारात ठेवून मोठ्या प्रमाणात ही तरतूद केलेली आहे. खऱ्या अर्थानं सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर आणि जनतेचं हे बजेट आहे आणि संपूर्ण भारताचा विचार करून ठेवलेले बजेट आहे. या बजेटबद्दल माननीय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी, माननीय अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन, माननीय पंकजी चौधरी राज्यमंत्री यांचे सर्वांचे मी अभिनंदन करतो व धन्यवाद मानतो. धन्यवाद मोदीजी.